फ्रेंड्स, वेलकम टू क्रोशे विथ मेधा विजा। आज आपण बघूयात हे मिनी पॉट प्लस त्याचे हे मिनी सनफ्लॉवर प्लांट कसे करायचे। सुरुवात करूयात आजच्या ट्युटोरियलला। इथे मी दोन प्रकारच्या यानने केलेले आहे। राइट हँड साइडचे जे आहे ते मी ॲक्रेलिक यानने केलेले आहे आणि लेफ्ट हँड साइडचे जे आहे ते कॉटन यानने केलेले आहे। या यानचे डिटेल्स आणि हुक साइज मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे। आज आपण ट्युटोरियलसाठी बघूयात ॲक्रेलिक यानने कसे करायचे। यासाठी आपण दोन टाइपचे ॲक्रेलिक यान्स यूज करणार आहे, सनफ्लॉवर लीव्स आणि हे सॉइल बनवण्यासाठी नॉर्मल जी 4 प्लाय 100% ॲक्रेलिक यान जी असते ती आपण घेणार आहे। थिकनेस असते 1 mm आणि पॉट जे आहे ते मी गंगा डिझायर या ब्रँडचं घेतलेलं आहे। मीडियम वर्स्टेड वेट यान असंही म्हणतात याला। नॉर्मल जी आपण ॲक्रेलिक यान घेतो त्याच्यापेक्षा ही थोडीशी जाड असते। याची साधारण थिकनेस जी आहे ती 2 mm इतकी आहे। आपण हुक वेगवेगळे यूज करणार आहे। आपण पुढे व्हिडिओमध्ये बघूयात कुठे कोणते हुक आपण यूज करतो आहोत। सर्वात आधी आपण पॉट पाहूयात। त्यासाठी मी 4 mm हुक घेतलेला आहे आणि आपली वर्स्टेड वेट यान म्हणजेच 2 mm ची यान। मॅजिक रिंगने सुरुवात करूयात। चेन 1। पहिल्या राउंड मध्ये आपण 6 सिंगल क्रोशेस या मॅजिक रिंग मध्ये करणार आहोत। 2 3 4 5 6 याप्रमाणे टेल एंड ओढून आपण मॅजिक रिंग जी आहे ती आपली लहान करूयात आणि पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आणि टेल एंड घेऊन आपण पहिला राउंड जो आहे तो याप्रमाणे कंप्लीट करूयात। दुसरा राउंड चेन 1। पहिल्या स्टिच मध्ये सिंगल क्रोशे इनक्रीज म्हणजेच एका स्टिच मध्ये 2। पुन्हा नेक्स्ट स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशेस इनक्रीज करतो आहोत आपण। 2 सिंगल क्रोशे पुन्हा 2 सिंगल क्रोशे याप्रमाणे खाली आपले 6 सिंगल क्रोशेज आहेत। तर दुसऱ्या राउंड मध्ये आपले टोटल 12 सिंगल क्रोशेज होतील। इथे आपण भेटूयात। इथे शेवटी आलो आपण। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा दुसरा राउंड देखील कंप्लीट करूयात। तिसरा राउंड चेन 1। पहिल्या स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे, दुसऱ्या स्टिच मध्ये इनक्रीज म्हणजेच त्या स्टिच मध्ये 2 सिंगल क्रोशेज येतील। याचप्रमाणे आपण थ्रू आउट राउंड करणार आहे। 1 सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिच मध्ये एससी इनक्रीज म्हणजेच 2 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे याप्रमाणे आपले टोटल 18 सिंगल क्रोशेज शेवटी इथे येईपर्यंत होतील। याप्रमाणे आपले 18 सिंगल क्रोशेस टोटल झाले। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राउंड आपण कंप्लीट करूयात याप्रमाणे। चौथा राउंड चेन 1। पहिल्या स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे, दुसऱ्या स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे आणि पुढच्या स्टिच मध्ये इनक्रीज म्हणजेच तिसऱ्या स्टिच मध्ये आपले 2 सिंगल क्रोशेज होतील। 1 सिंगल क्रोशे, 1 सिंगल क्रोशे आणि इथे 2 सिंगल क्रोशे, टोटल 4 स्टिचेस आणि हे आपण 6 वेळेला रिपीट करतो आहोत। इथे येईपर्यंत आपले 24 सिंगल क्रोशेस होतील। याप्रमाणे आपला राउंड संपला। पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राउंड कम्प्लिटली बंद करूया। पाचवा राउंड चेन 1। आता इथे कुठेही इनक्रीज करायचं नाहीये, परंतु नॉर्मल स्टिच न करता आपल्याला इथे बॅक लूप मध्ये म्हणजे ही फ्रंट लूप आहे आणि पाठीमागची जी आहे
त्यामध्ये आपल्याला सिंगल क्रोशेस करायचे आहेत. प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे, परंतु फक्त एक लूप घेऊन आपल्याला याप्रमाणे करायचे. एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा एक सिंगल क्रोशे. चौथ्या राऊंडमध्ये आपले 24 सिंगल क्रोशेस होतील. पाचव्या राऊंडमध्ये पण शेवटपर्यंत इथे येईपर्यंत आपले 24 सिंगल क्रोशे होतील, परंतु फक्त एक लूप घेऊन. अलीकडचं जे लूप आहे ते न घेता पाठीमागचं जे लूप आहे त्यामध्ये आपण स्टिच करतो आहोत. ठीक आहे, इथे भेटूया शेवटी. याप्रमाणे आपले 24 सिंगल क्रोशेस झाले, फक्त पाठीमागच्याच म्हणजेच बॅक लूप मध्ये आपण स्टिच करून. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा 5वा राऊंड जो आहे तो कंप्लीट करूया. 6वा राऊंड चेन 1, पहिल्या स्टिचमध्ये सिंगल क्रोशे, पुन्हा सिंगल क्रोशे. आता मात्र आपण दोन्हीही लूप मध्ये करतो आहोत. नॉर्मल एक एक सिंगल क्रोशे आपण सगळ्या स्टिचमध्ये करणार आहे. इथे कुठेही इन्क्रीज आपण करणार नाहीये. याचप्रमाणे आपण थ्रू आउट राऊंड करूयात. पुन्हा आपले 24 सिंगल क्रोशेस होतील. इथे भेटूयात. याप्रमाणे आपले 24 सिंगल क्रोशेस झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा 6 नंबरचा जो राऊंड आहे तो देखील कंप्लीट करूयात. चेन 1. आता 6 नंबर प्रमाणेच प्रत्येक स्टिचमध्ये एक एक सिंगल क्रोशे आपण करतो आहोत. याचप्रमाणे 7, 8 आणि 9 आणखीन 3 राऊंड्स आपले याचप्रमाणे करायचं आहे. चेन 1 प्रत्येक स्टिचमध्ये सिंगल क्रोशे, इथे आलं शेवटी आलं की स्लिप स्टिच पहिल्या सिंगल क्रोशेला, पुन्हा नेक्स्ट राऊंडसाठी चेन 1 आणि रिपीट. ठीक आहे, आणखीन 3 राऊंड्स आपण याप्रमाणे करून घेऊयात. 9 राऊंड्स आपले होतील. 9 राऊंड्स झाले की आपण भेटूयात. याप्रमाणे आपण 9व्या राऊंड पर्यंत आलो. हा 10 नंबरचा राऊंड. या राऊंडची सुरुवात आपण चेन 2 ने करणार आहे आणि ही स्टिच म्हणून आपण काउंट करणार नाहीये, फक्त त्या राऊंडला हाईट देण्यासाठी आपण घेतो आहोत. तिथेच आपण एक डबल क्रोशे करणार आहे. खाली आपले 24 स्टिचेस आहेत. आता आपण प्रत्येक स्टिचमध्ये एक एक डबल क्रोशे करणार आहे. म्हणजेच नेक्स्ट स्टिचमध्ये पुन्हा डबल क्रोशे, नेक्स्ट मध्ये पुन्हा डबल क्रोशे. याप्रमाणे आपले शेवटपर्यंत 24 डबल क्रोशेस होतील. ही चेन 2 आपण स्टिच काउंट म्हणून काउंट करत नाही आहोत. इथे भेटूयात. इथे शेवटपर्यंत आपले 24 डबल क्रोशेस झाले. पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कंप्लीट करूयात. 11 नंबरचा राऊंड. चेन 2 आणि पूर्ण आपण टर्न करणार आहे याप्रमाणे. ठीक आहे, आता आपण ही जी स्टिच आहे इथे 2 लूप असतात बरोबर. तर आपण पाठीमागच्या लूपमध्ये म्हणजेच बॅक लूपमध्ये आपण स्टिच करणार आहे. दोन्ही लूपमध्ये न करता फक्त बॅक लूप आपण घेणार आहोत. इथे डबल क्रोशे आपण करणार आहे याप्रमाणे. पुन्हा नेक्स्ट स्टिचच्या बॅक लूपमध्ये डबल क्रोशे, नेक्स्ट स्टिचच्या बॅक लूपमध्ये डबल क्रोशे. याचप्रमाणे आपण पूर्ण राऊंड करणार आहे. इथे शेवटी भेटूयात. 24 स्टिचेस खाली आहेत, म्हणजे इथे देखील आपले 24 डबल क्रोशेस, परंतु फक्त बॅक लूपमध्ये होतील. इथे भेटूयात. इथे आपण शेवटी आलो. 24 आपले डबल क्रोशेस झाले. इथे आपण स्लिप स्टिच करून पहिल्या डबल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करू याप्रमाणे. चेन 1 आणि 2 इंच ठेवून मग आपण यान कट करूया. आणि हे जे आहे ते आपण या स्टिचेसमध्ये निडलने आपण सीव करू शकतो किंवा याप्रमाणे हुकने देखील आपण
करू शकतो. हे करून घेऊयात. बेसिकली आपण हा जो आत्ता राऊंड केला तो याप्रमाणे आपण फोल्ड करणार आहे. याप्रमाणे हे आतमध्ये आपलं जाईल. ते आपण हाईड करून घेऊयात प्रॉपर, पण याप्रमाणे आपल्याला फोल्ड करायचंय. आता इथे आपण इथे एकाच लूपमध्ये आपण केलेलं होतं, इथे आपण बघूयात काय करायचं. 5 नंबरच्या राऊंडमध्ये इथे आपले स्टिचेस जे आहेत, जे इथे आपण जॉईन केलेले दिसत आहेत, त्याच्या पुढच्या स्टिचमध्ये म्हणजे पहिल्या स्टिचमध्ये आपण हुक इन्सर्ट करूयात आणि यान अटॅच करूयात याप्रमाणे. फक्त मी यान अटॅच करून घेतलेली आहे. आणि इथे आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये स्लिप स्टिच पूर्ण राऊंड मध्ये करायचं आहे. याप्रमाणे 1 2 3 याप्रमाणे पूर्ण राऊंड मध्ये. शेवटी आपण इथे भेटूयात. इथे आपण शेवटी आलो. 23 स्टिचेस झाल्या. ही 24. आणि जिथून सुरुवात केली, यान जिथे अटॅच केली, तिथे आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड आपण कंप्लीट करूया. यान कट करायची आहे 1-2 इंच ठेवून. आणि हे जे टेल एंड्स जे आहेत ते आपण हुक पॉटच्या आतमध्ये घेऊन आणि मग हे जे थ्रेड्स जे आहेत ते आपण आतल्या साईडला घेऊयात, म्हणजे ते आतल्या साईडला राहतील. इथे हे याप्रमाणे. हे पुन्हा हाईड करण्याची आवश्यकता नाहीये, कारण आपण या पॉटमध्ये इथे आपण फायबर फिल म्हणजे जे स्टफिंग असतं याप्रमाणे भरणार आहोत. आणि मग याच्यावर आपण सॉइल बघूयात, म्हणजेच माती कशी करायची. ठीक आहे. आता आपण या पॉटवर सॉइल बघूयात कशी करायची. ती डार्क ब्राऊन कलर मला हवा आहे, परंतु व्हिडिओमध्ये डार्क ब्राऊन कलर दिसणार नाही, म्हणून मी इथे लाईट ब्राऊन कलरने दाखवते आहे, परंतु मी इथे डार्क ब्राऊन कलर यूज केलाय. त्यासाठी मी 4 प्लाय 100% ॲक्रेलिक यान यूज केलेली आहे. 1 mm ची यान साईज आहे ही. आणि सेम हुक मी घेते आहे जे पॉटला आपण यूज केलं. ठीक आहे. मॅजिक रिंग करून घेऊयात. चेन 1. या मॅजिक रिंग मध्ये 6 सिंगल क्रोशेज आपल्याला करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 याप्रमाणे टेल एंड ओढून आपण मॅजिक रिंग लहान करूयात. कंप्लीट क्लोज नाही करायचं, कारण आपल्याला सनफ्लॉवरचं हे प्लांट बनवण्यानंतर इथे असं आतमध्ये इन्सर्ट करायचंय, त्याच्यामुळे खूप क्लोज नाही करायचं सॉइलचं मॅजिक सर्कल हे. ठीक आहे. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण पहिला राऊंड कंप्लीट करूया. याप्रमाणे चेन 1. दुसऱ्या राऊंड मध्ये प्रत्येक स्टिच मध्ये आपण इन्क्रीज करणार आहे, म्हणजे एका स्टिच मध्ये आपण 2. खाली 6 सिंगल क्रोशेज आहेत. वर आपले 2-2 सिंगल क्रोशेज प्रत्येक स्टिच मध्ये, म्हणजे 12 सिंगल क्रोशेज राऊंडच्या शेवटी होतील. इथे भेटूयात. 12 सिंगल क्रोशेज इथे झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून दुसरा राऊंड आपण कंप्लीट करूयात. तिसरा राऊंड चेन 1. पहिल्या स्टिच मध्ये 1 सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये इन्क्रीज, म्हणजेच एका स्टिच मध्ये 2. पुन्हा 1 सिंगल क्रोशे,
पुढच्या स्टिचमध्ये इन्क्रीज. याचप्रमाणे आपण थ्रू आउट राऊंड करूया. टोटल इथे शेवटी आपले 18 सिंगल क्रोशेस होतील. इथे आपले 18 सिंगल क्रोशेस झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण तिसरा राऊंड याप्रमाणे कंप्लीट करूया. चौथा राऊंड चेन 1, पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे आणि नेक्स्ट स्टिचमध्ये सिंगल क्रोशे इन्क्रीज, म्हणजेच एका स्टिचमध्ये 2. याचप्रमाणे आपण थ्रू आउट राऊंड करायचं आहे. एक सिंगल क्रोशे, एक सिंगल क्रोशे, नेक्स्ट मध्ये 2 सिंगल क्रोशेस एकाच ठिकाणी. याप्रमाणे इथपर्यंत आपले टोटल 24 सिंगल क्रोशेस होतील. याप्रमाणे 24 सिंगल क्रोशेस झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून हा राऊंड कंप्लीट करायचा आहे. याप्रमाणे आता तुम्ही या पॉटवर हे ठेवून बघायचं ते कव्हर होतंय का, त्याप्रमाणे ठरवायचं आणखीन एक राऊंड करायचा की नाही करायचा. तुमच्या यानच्या थिकनेसवर अवलंबून आहे हे आपल्याला कव्हर करण्यासाठी किती राऊंड्स आपले गरजेचे आहेत. इथे मला एक राऊंड आणखीन हवा आहे. जर मी याचप्रमाणे वॉस्टेड वेट यान घेतलेली असती तर हे 4 राऊंड्स इनफ होते, परंतु ही आपली 1 mm ची यान साईज आहे. त्याप्रमाणे मला एक राऊंड आणखीन हवाय. त्याच्यामुळे मी एक राऊंड आणखीन एक करणार आहे. चेन 1 फक्त एक स्टिच एका स्टिचमध्ये करायचंय, कुठेही इन्क्रीज करणार नाहीये. फक्त आपल्याला थोडीशी साईज मोठी हवी आहे म्हणून आपण फक्त एक स्टिच एका खालच्या स्टिचमध्ये करणार आहोत. याचप्रमाणे आपले पुन्हा एकदा 24 सिंगल क्रोशेस होतील. 5व्या राऊंडच्या शेवटी इथे भेटूयात. इथे मी 24 सिंगल क्रोशेस करून घेतले. 5वा राऊंड पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून कंप्लीट करूयात. याप्रमाणे आता हे ह्याच्यावर जर आपण ठेवलं तर पूर्णपणे आपण कव्हर करू शकतो. साधारण 8 ते 10 सेंटीमीटर ठेवून मग इथे कट करायचंय, कारण त्याचा यूज आपण ही सॉइल जी आहे, ही माती जी आहे ती आपण पॉटला अटॅच करण्यासाठी आपण त्या यानचा यूज करू शकतो. ठीक आहे, परंतु मला ब्राऊन कलर, डार्क ब्राऊन कलर हवाय म्हणून मी डार्क ब्राऊन कलरने याप्रमाणे करून घेतलेला आहे आणि 8 ते 10 सेंटीमीटर मी इथे ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे याप्रमाणे असेंबली करताना आपण बघूयात हे इथं असेंबल कसं करायचं ते. ठीक आहे, आता आपण बघूयात हे फ्लॉवर कसं करायचं. फ्लॉवरसाठी पुन्हा आपल्याला 2 सर्कल्स हवे आहेत. एक मी डार्क ब्राऊन आणि एक आपल्याला ग्रीन हवा आहे. तर मी इथे 4 प्लाय 100% ॲक्रेलिक यान ग्रीन कलरने दाखवते, त्याचप्रमाणे डार्क ब्राऊनने करायचंय. आणि मी हुक घेतलेला आहे 3.50 mm चा. ठीक आहे, मॅजिक रिंग चेन 1, 6 सिंगल क्रोशेस, 1 2 3 4 5 6. टेल एंड ओढून आपण सर्कल मधलं लहान केलं. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून राऊंड कंप्लीट. दुसरा राऊंड चेन 1. प्रत्येक स्टिच मध्ये आपण इन्क्रीज करणार आहे, म्हणजेच एका स्टिच मध्ये 2. जे आपण पॉट करताना, सॉइल करताना जे केलेलं आहे तेच आपण करणार आहोत. 2 सिंगल क्रोशे, 2 सिंगल क्रोशे, याप्रमाणे टोटल आपले 12 सिंगल क्रोशेस होतील. इथे भेटूयात. 12 सिंगल क्रोशेस आपले झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून दुसरा राऊंड कंप्लीट. चेन 1. तिसऱ्या राऊंड मध्ये पहिल्या स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, पुढच्या स्टिच मध्ये इन्क्रीज, म्हणजेच एका स्टिच मध्ये 2. पुन्हा एक सिंगल क्रोशे,
पुढच्या स्टिचमध्ये 2 म्हणजेच इन्क्रीज 1 2 1 2 याप्रमाणे पूर्ण राऊंडमध्ये आपण हेच करणार आहे. टोटल आपले 18 सिंगल क्रोशेज होतील. 18 सिंगल क्रोशेज आपले झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून तिसरा राऊंड आपण कंप्लीट करूयात. चौथा राऊंड चेन 1 एक सिंगल क्रोशे आणि प्रत्येक खालच्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे. म्हणजे आता तिसऱ्या राऊंडमध्ये जर 18 सिंगल क्रोशेज आहेत तर चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा आपले 18 सिंगल क्रोशेज होतील. प्रत्येक स्टिचमध्ये एक एक. याप्रमाणे इथे शेवटी भेटूयात. इथे आपले 18 सिंगल क्रोशेज झाले. पहिल्या सिंगल क्रोशेला स्लिप स्टिच करून आपण राऊंड कंप्लीट करूयात. याप्रमाणे 1 इंच 1 ते 1.5 इंच ठेवून मग आपण यान कट करूया. याचप्रमाणे आपण ब्राऊन कलरचं देखील बनवून घेऊयात आणि मग पेटल्स बघूयात. पण ब्राऊन सर्कल आणि ग्रीन सर्कल दोन्हीही घेतलेत. आता हे दोन्हीला अटॅच करून आपण त्यावर पेटल्स करणार आहोत. ब्राऊन कलरची फ्रंट साइड जिथे आपण स्लिप स्टिच केली ती बघायची, तिथे हुक इन्सर्ट करायचं आणि जी ग्रीन कलरची होती जिथे स्लिप स्टिच केलं तिथे मी हुक इन्सर्ट करणार आहे. दोन्हीच्याही सेम स्टिचेस आपण बरोबर घेणार आहोत आणि ग्रीनची जी फ्रंट साइड असेल ती इथे पाठीमागे दिसेल आणि ब्राऊनची इथे पुढे दिसेल. ठीक आहे. आणि हे जे टेल एंड्स जे आहेत ते दोन्हीच्या मध्ये येतील. ते सेपरेटली सीव करण्याची आवश्यकता नाहीये. हुक असं इन्सर्ट करून घेतल्यानंतर जो कुठला तुमचा येलो किंवा ऑरेंज येलो कुठला कलर असेल त्या कलरची मी यान घेतलेली आहे. ही 4ply 100% ॲक्रेलिक यान. थिकनेस जीची 1 mm आहे ती घेतलेली आहे. आणि इथे यान अटॅच करायची याप्रमाणे. पहिली जी स्टिच असेल ती दोन्हीही स्ट्रँड्सने आपण केली की तिथे प्रॉपर नॉट बसेल. हे टेल एंड देखील आपण आतमध्येच इन्सर्ट करूयात याप्रमाणे. ही एक चेन झाली. आणखीन 2 चेन्स मी तिथे करते म्हणजे ह्या 3 चेन्स आपल्या इथे झाल्या. आता पुढच्या स्टिचमध्ये आपल्याला 3 ट्रिबल क्रोशेज एकाच ठिकाणी करायचंय. ब्राऊन कलरची स्टिच घ्यायची आणि ग्रीन कलरची इथे पाठीमागे असं बघितलं की तुम्हाला ही स्टिच दिसेल इथे. बरोबर. याप्रमाणे दोन्ही सर्कलमध्ये एक साथ हुक इन्सर्ट करून आपण ट्रिबल क्रोशे कंप्लीट करायचं. एक ट्रिबल क्रोशे, तिथेच दुसरी ट्रिबल क्रोशे आणि तिथेच तिसरी ट्रिबल क्रोशे. याप्रमाणे 3 चेन. पुढच्या स्टिचमध्ये ब्राऊन कलरची आणि ग्रीन कलरची स्टिच मध्ये हुक इन्सर्ट करून इथे स्लिप स्टिच. ही आपली एक पेटल तयार झाली. दुसरी पेटल ह्या तिसऱ्या म्हणजे 1 नंबरच्या स्टिच पासून सुरुवात केली. 1 2 3 मध्ये स्लिप स्टिच आलेली आहे. बरोबर. तिथूनच दुसऱ्या पेटलला सुरुवात. पुन्हा 3 चेन. पुढच्या स्टिच मध्ये 3 ट्रिबल क्रोशेज. 1 2 3 3 चेन आणि पुढच्या स्टिच मध्ये स्लिप स्टिच. ही दुसरी पेटल झाली. टोटल आपले खाली 18 स्टिचेस आहेत आणि 2 स्टिचेस आपल्या बेसिकली यूज होत आहेत आणि जी तिसरी स्टिच जी आहे ती दुसऱ्या पेटलची सुरुवात आहे म्हणजे ती कॉमन आहे तिसरी स्टिच. याप्रमाणे आपले टोटल 9
पेटल्स व्हायला हवेत, परंतु 8 पेटल्स झाले की आपण थांबूयात, कारण 8 पेटल्स झाले की दोन्हीच्या मध्ये आपण फायबर फिल भरणार आहोत आणि मग 9 नंबरची जी पेटल असेल ती कंप्लीट करूयात. ठीक आहे, 8 झाले की आपण भेटूया. इथे 8 पेटल्स मी केलेले आहेत. आता शेवटची पेटल करण्याआधी इथे एक पॉकेट तयार झालंय, बरोबर. तर या पॉकेटमध्ये आपण थोडंसं फायबर फिल भरायचंय. हे साधं आपल्या एका बोटाने सुद्धा आतमध्ये इन्सर्ट करता येतं. थोडंसं फ्लफी हवंय आपल्याला इथे, म्हणून याप्रमाणे. हे याप्रमाणे दिसेल. आणि मग आपण पुढची पेटल पुन्हा हुक आपलं अटॅच करून घ्यायचं. आणि इथे शेवटची पेटल 3 चेन, 3 ट्रिपल क्रोशेज, 1 2 3 चेन. आणि जिथे आपण सुरुवात केली इथे, बरोबर, पहिल्या स्टिचमध्ये तिथे स्लिप स्टिच करून आपण हा राऊंड कंप्लीट करूया. आणि आपली शेवटची पेटल सुद्धा त्याचप्रमाणे कंप्लीट होईल. स्लिप स्टिच, चेन 1 आणि यान कट करायची. हे याप्रमाणे आपलं सनफ्लॉवर तयार झालं. हे टेल एंड्स जे आहेत आयदर तुम्ही सीव करा येलो ह्यानी, किंवा आतमध्ये इथूनच आतमध्ये इन्सर्ट केलं तरी चालेल, कारण आतमध्ये स्टफिंग आहे. तर हे देखील आतमध्ये आपण याप्रमाणे इन्सर्ट करू शकतो. ठीक आहे, ते करून घ्या. मग आपण बघूयात लीव्स कसे करायचे. लीव्ससाठी मी इथे ग्रीन कलरची यान घेतलेली आहे, 4ply 100% ॲक्रेलिक यान. आणि मी 2.25 mm 2 ते 2.5 दरम्यानचं कोणतंही हुक चालणार आहे. थोडाफार लीफच्या साईजमध्ये फरक पडेल इतकंच. ठीक आहे, स्लिप नॉट करून घेतली. इथे आपल्याला 9 चेन्स करून घ्यायच्या आहेत. 2 3 4 5 6 7 8 9. आणि आता थीन जी क्राफ्ट वायर असते ती इन्सर्ट करणं ऑप्शनल आहे, परंतु लीफला जर स्टर्डीनेस हवा असेल याप्रमाणे, तर आपण तार इथे घालूया. ठीक आहे, याप्रमाणे जी थीन क्राफ्ट वायर आहे ती मी इन्सर्ट करते. साधारण 15-16 सेंटीमीटर जर घेतलं तर चालणार आहे. याप्रमाणे ती आपण 9 नंबरच्या चेनमध्ये इन्सर्ट केलं. आता तार आणि ग्रीन कलरची यान दोन्हीमध्ये आपण स्टिच करूयात. पहिल्या स्टिचमध्ये एक सिंगल क्रोशे, म्हणजे तार इन्सर्ट केल्यानंतरची स्टिच. बेसिकली ती खालून 2 नंबरची स्टिच, म्हणजे 9 नंबरच्या स्टिचमध्ये आपण तार इन्सर्ट केली आणि 8 नंबरच्या स्टिचपासून आपण स्टिचेस करायला सुरुवात करतो आहोत. तर ती पहिली म्हणजे ही एक सिंगल क्रोशे. पुढच्या स्टिचमध्ये एक हाफ डबल क्रोशे, पुढच्या 3 स्टिचेसमध्ये एक डबल क्रोशे,
1 2 3 पुढच्या 2 स्टिचेस मध्ये हाफ डबल क्रोशे, म्हणजे एक एक हाफ डबल क्रोशे, ही 1 आणि 2. लास्ट स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे, इथे फोल्ड करूयात याप्रमाणे, चेन 1, पिकोट करूयात. हे जे 2 स्ट्रँड्स आहेत चेन 1 केलेलं ते इथे स्लिप स्टिच, चेन 1 पिकोट म्हणतो आपण, आणि पुन्हा तिथे एक सिंगल क्रोशे. म्हणजे शेवटच्या स्टिच मध्ये आपण एक सिंगल क्रोशे, चेन 1 पिकोट आणि एक सिंगल क्रोशे असं केलं. हे टेल एंड आपण आपल्या बरोबरच घ्यायचं. आणि अपोजिट साइडला आता इकडे जे केलं त्याच्या रिव्हर्स ऑर्डरने या साइडला पहिल्या स्टिच मध्ये येईल एक हाफ डबल क्रोशे, त्याच्या पुढच्या स्टिच मध्ये सुद्धा एक हाफ डबल क्रोशे, नेक्स्ट 3 स्टिचेस मध्ये एक एक डबल क्रोशे, 1 2 3, पुढच्या स्टिच मध्ये एक हाफ डबल क्रोशे आणि लास्ट स्टिच मध्ये एक सिंगल क्रोशे याप्रमाणे पुढच्या साइडने घ्यायचं. आणि पहिल्या स्टिच मध्ये पहिल्या सिंगल क्रोशे मध्ये एक स्लिप स्टिच करून आपण हे कंप्लीट करायचं. हे इक्वल लेंथला करायचं तार, आणि एक्स्ट्रा जे काही असेल ती आपण साध्या सीझरने सुद्धा कट करू शकतो. याप्रमाणे. आणि तारेभोवती थोडंसं रॅप करण्यासाठी थोडीशी यार्न ठेवायची आणि मग यार्न कट. याप्रमाणे आपलं एक छोटंसं लीफ जे आहे ते तयार झालं. पाठीमागून हे जे काय टेल एंड असेल एक्स्ट्राचं ते आपण कट करून घेऊया. आणि हे रॅप करायचं. 2 तारेच्या मध्ये घेतलं की ते सिक्युअर होणार याप्रमाणे. असे आपल्याला 2 लीव्स लागतील. ठीक आहे, 1 आणि हे 2. अशा प्रकारे आपलं पॉट तयार झालेलं आहे. सॉइल, सनफ्लॉवर आणि हे 2 लीव्स. आता आपण असेंब्ली बघूया. पहिल्यांदा आपण ही सॉइल जी आहे ती आपण पॉटला कशी अटॅच करायची ते बघूया. पण ही जी सॉइल केलेली होती त्याची ही जी टेल ठेवलेली होती त्यामध्ये आपण आपली सुई म्हणजेच निडल जी आहे ती अटॅच करूयात. आणि आपल्या पॉटच्या ह्या स्टिचेस पेंडिंग आहेत बरोबर. इथे आपण सॉइल ठेवायची याप्रमाणे आणि कुठल्याही स्टिच पासून सुरुवात करू शकतो आपण. आणि सॉइल जी आहे तिची बॅक लूप आणि पॉटची ही जी राहिलेली लूप आहे ती अशी एकसाथ इथे स्टिच येणार. पुन्हा नेक्स्ट स्टिच, पॉटची नेक्स्ट स्टिच याप्रमाणे अटॅच करायचं आहे. एकच लूप घेतो आहोत, पूर्ण स्टिच नाही घेत आहोत. याप्रमाणे
याप्रमाणे इथे स्टिचेस दिसतात आणि हे पॉटला अटॅच होतं. परंतु हे संपूर्ण राऊंड नाही करायचंय. हाफ वे झालं की स्टॉप करायचंय, कारण आपलं जे फ्लॉवर जे आहे ते आपल्याला इथे इन्सर्ट केल्यानंतर पुढचं जे अर्ध असेल ते आपण अटॅच करायचंय. त्याच्यामुळे अर्ध करून घ्यायचं आणि इथे स्टॉप करायचंय. ठीक आहे, इथे आल्यावरती आपण भेटूया. साधारण अंदाजे अर्ध. ठीक आहे, हे याप्रमाणे हे ओपन ठेवलेलं आहे आणि फ्लॉवर अटॅच केल्यानंतर मग आपण पुढचं कंटिन्यू करूया. आता ही जी मी स्टेम वायर असते ती मी 10 ते 12 सेंटीमीटर कट करून घेतलेली आहे आणि पुढच्या साईडने थोडीशी आपण ही याप्रमाणे बेंड करून घ्यायची. याप्रमाणे आणि मग ती फ्लॉवरमध्ये इथे इन्सर्ट करायची बॅक साईडने. म्हणजे आपली जी क्राफ्ट वायर आहे ती मेन फ्लॉवर पासून निसटणार नाही, ती अडकवली जाते याप्रमाणे. ही अशी. ठीक आहे, आता इथे मी हे कव्हर करणार आहे. हे ग्रीन कलरने जरी असलं तरी आपण ग्रीन यानने हे कव्हर करून घेऊयात इथपर्यंत आणि मग आपण लीव्ज अटॅच करूयात. याप्रमाणे मी ग्रीन कलरची यान घेतली. थोडं खाली निसटू नये म्हणून थोडंसं ठेवायचं, साधारण अर्धा 1 सेंटीमीटर, आणि मग रॅप करायचं. क्लोजली रॅप करायचं म्हणजे इथे टाईट होतं. याप्रमाणे हे याप्रमाणे. फ्रंटने हे असं दिसणार. आता इथे आपण आपले जे 2 लीव्ज आहेत ते दोन्ही साइडने इथे ठेवूयात. याप्रमाणे आणि मग आपलं रॅपिंग कंटिन्यू करूयात. हे इथे शेवटपर्यंत आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, इथे शेवटपर्यंत आलं की शेवटी थोडासा हॉट ग्लू गनने किंवा फेवी बॉन्ड ज्याने तुम्ही क्राफ्ट मटेरियल स्टिक करत असताल तो थोडासा ग्लू लावायचा आणि मग इथे हे रॅपिंग कंटिन्यू करायचं. म्हणजे ते यान जे आपण रॅप केलेली असते ती निसटत नाही. ही याप्रमाणे आणि मग आपण हे कट करू शकतो. हे याप्रमाणे आपलं फ्लॉवर जे आहे ते तयार झालं. आता आपलं हे जे पॉट होतं बरोबर, ह्या मधल्या सॉइलच्या सर्कलमधून आपलं हे जे आता प्लांट आहे हे इन्सर्ट करायचं. हे आतमधून या साइडने असं दिसेल आणि इथे ग्लू लावायचा आतमधून. हॉट ग्लू गनने हे कंप्लीट स्टिक होतं. प्लांटच्या सगळ्या साइडने आपण ग्लू लावतोय ना चेक करायचं म्हणजे ते निसटणार नाही तिथून.
याप्रमाणे. आणि मग हे सॉइलचं आपण जे अर्ध ठेवलेलं होतं ते आपण कंप्लीट इथपर्यंत सीव करून घेऊयात. याप्रमाणे. ठीक आहे. आणि शेवटी जे राहिलेले यान असेल ते आपण निडल आतमध्ये इन्सर्ट करून अपोजिट साइडला जर आपण काढली तर ती ऑटोमॅटिक हाईड देखील होईल याप्रमाणे. आणि मग आपण इथे मात्र कट करू शकतो. हे याप्रमाणे आपलं पॉटेड सनफ्लॉवर प्लांट जे आहे ते तयार झालं. इथे मी येलो कलर यूज केलाय. इथे थोडासा ऑरेंज शेड आहे, ॲक्रेलिक यानमध्ये आहे आणि इथे कॉटन यान आहे. आता तुमच्याकडे समजा ही जी जाड यान मिळते मी म्हणाले 2 mm थिकनेसची, ती जर नसेल तर तुम्ही 4 प्लाय यान जी असते ती 2 स्ट्रँड्सने सुद्धा तुम्ही हा पॉट जो आहे तो बनवू शकता. म्हणजे मी इथे दाखवते. इथे मी 4 प्लाय यान यूज केली आहे, परंतु 2 बॉल एक साथ मी घेऊन केलेला आहे, त्याच्यामुळे हा स्टर्डी झालेला आहे पॉट. ठीक आहे. याप्रमाणे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.